भरत गोगावलेंना मुंबईकडे येण्यासाठी शिंदेंचा फोन गेल्याची बातमी व्हायरल। शिंदेंचा फोन आला नाही, काही माध्यमांनी चुकीची माहिती चालवली। मंत्री भरत गोगावलेंची लोकशाही मराठीला माहिती। जर सर्व धर्म एक असतील तर धर्मांतराची काय गरज? सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं वक्तव्य। वक्फ सुधारणा विधेयकाविरोधातील सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी। सुप्रीम कोर्टात 16 एप्रिलला होणार सुनावणी। वक्फ दुरुस्ती विधेयकाविरोधातील याचिकांची संख्या वाढली। उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंचा आणखी एक धक्का। संजय घाडी आणि संजना घाडींचा शिवसेनेत पक्षप्रवेश। प्रियकराच्या मदतीने आईकडून पोटच्या मुलीचे अश्लील व्हिडिओ व्हायरल। मुलीने प्रेमसंबंध खरतर उघड केल्याने आईचं कृत्य। पुण्यातील बिबवेवाडीतील धक्कादायक प्रकार समोर। कल्याण अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणातील आरोपीची कारागृहात आत्महत्या। विशाल गवळीनं तळोजा कारागृहात संपवलं जीवन। कारागृहात त्रास दिला जात होता, विशालच्या आई वडिलांचा आरोप। अमरावती विमानतळाला डॉक्टर पंजाबराव देशमुखांचं नाव। अलायन्स एअरलाइन्सच्या निमंत्रण पत्रिकेत नावाचा उल्लेख। चौथ्या दिवशीही डोंबिवलीतील टँकर चालकांचा संप अद्यापही सुरू। मुंबईतील एल्फिस्टन पुलासंदर्भात आज संध्याकाळपर्यंत हरकती न आल्यास 15 एप्रिलपासून पूल वाहतुकीसाठी बंद। वरळी शिवडी कनेक्टरसाठी पुलाची पुनर्बांधणी होणार। यवतमाळच्या पुसदमधील शेतकऱ्याचं नशीब उजळलं। रक्तचंदनाच्या झाडामुळे शेतकरी बनला कोट्याधीश। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।